आग्रा महामार्गावरील घरफोडी लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं लंपास। चांदवड तालुक्यातील मंगळवार दिनांक 7 रोजी दुपारी चांदवड येथे घरफोडीची घटना घडली असून लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली। गंगाधर विठोबा पवार वय वर्ष 48 राहणार राहुड यांनी पत्नी कल्पना या कामानिमित्त दुपारी चांदवड येथे आले असता सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास घरी परतल्यावर घराचे कुलूप तोडलेले दिसले। घरात प्रवेश केल्यानंतर कपाटाचे लॉकही तोडण्यात आले असल्याचे आढळून आले। दरम्यान पवार यांच्या मुलीचे लग्न येत्या 30 एप्रिल रोजी असल्याने ईश्वरी साखरपुड्यात मिळालेले तसेच लग्नासाठी घेतलेले सोन्याचे दागिने, नेकलेस, पोत, लॉकेट, अंगठी, कानातले व एक बिस्किट असे एकूण अंदाजे 20 तोळे सोनं चोरीस केलं आहे। घटनेची माहिती मिळता चांदवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट पथकाने तपास सुरू केला आहे। पुढील तपास सुरू आहे। या घटनेचा तपास चांदवड पोलीस करत आहेत। तसेच या ठिकाणचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। चांदवड तालुक्यातील राहुड हे गाव मुंबई आग्रा महामार्गावर असलेलं गाव आहे आणि त्या मुंबई आग्रा महामार्गाच्या राहुड येथील टेकडीवर एक पवार कुटुंबाचं घर आहे आणि त्या घरामध्ये आज दुपारी 12-12:30च्या सुमारास एक अज्ञात व्यक्तीने 20 तोळ्याच्या आसपास एक सोन्याची चोरी केलेली अशी उघडीस आलेलं आहे। त्या संदर्भामध्ये ते कुटुंब काही कामकाजीसाठी चांदवड या ठिकाणी शहरामध्ये त्यांच्या मुलीच्या लग्नाचा काही बाजारासाठी गेलेले होते। त्या संदर्भामध्ये घरी कोणी नसताना हा एक प्रकार घडलेला आहे। या संदर्भामध्ये आपल्यासोबत कसा प्रकार घडला चोरीचा, काय काय वस्तू गेलेली, या संदर्भात आपल्यासोबत हे कुटुंब आहे। हे संपूर्ण जे कुटुंब आहे हे संपूर्ण पवार कुटुंब आहे। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल तुम्ही, कशी चोरी झाली तुमच्या घरात? काय नाही, साधारणतः आम्ही 12:30 वाजता चांदवडला गेलो होतो आणि तिकडून 4:30 रिटर्न आलो। 4:30 वाजता रिटर्न आलो तर लॉक तोडलेलं दिसलं गावाचं। आम्हाला शंका आली, आम्ही मध्ये जाऊन बघितलं तर कपाटाचे लॉक तोडले होते। मग आम्ही चांदवड पोलीस स्टेशनला माहिती दिली। 15 मिनटात ते पण हजर झाले। त्यांनी मग फॉरेन्सिक टीम बोलवली, ते ठसे वगैरे घेतले सगळे। आता चालले त्यांचं तपास। पथक आलं होतं, त्यांनी पण चौकशी करताय। आता साधारण किती चोरी झाली असं काय सांगता येईल? आता ते एकंदरीत आता आम्ही करतोय चौकशी की तरी 15-20 तोळ्याच्या आसपास सोनं होतं आणि पैसे होते, रोकड रक्कम आणि लग्नासाठी आणलेली ती रोकड रक्कम काही 1.25 लाख रुपये गेली आमची, ती रक्कम 1.25 गेली लाख आसपास। त्याचप्रमाणे त्यांचे बंधू आहे, त्यांची संपर्क साधणार आहे। काय सांगाल दादा, कसं प्रकार घडलं, काही सांगतील? 2 ते 2:30च्या दरम्यान एक मोटरसायकल आली होती। तिकडे हळू हात धुतले त्यानं, तिकडून आखी गावाच्या दिशेने परत गेली ती। काही असं चेहरा वाटलं? चेहरा नाही, ते असे तुम्हाला काही शंका वाटते? तुम्हाला काही शंका वाटते का? कपडे असे काळसर कपडे होते त्यांच्यावाले, बारके पोर होते असे 2। साधारण किती वय असेल? ते 15 ते 20 वर्ष असे वयाचे होते। काही ओळखीचे वाटतं का? ओळखीचे नाही वाटतं। त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या कुटुंबांनी सांगितले की जे घरामध्ये जी चोरी झाली त्या चोरीच्या संदर्भामध्ये काही सोनं गेलेलं आहे, काही रक्कम गेलेली आहे। मात्र या ठिकाणी आता चांदवड पोलीस या ठिकाणी काळजी घेऊन तपास करत आहे। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60। मुख्य संपादक देविदास जाधव।